गुड मॉर्निंग स्टुडंट्स, हाव आर यू? होप यू ऑल आर फाईन. मराठीच्या क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मुलांनो, आज आपण 8वा लेसन सखुवाची पाहणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत राजन गवस. त्यांचा जन्म 1959 साली झालेला आहे, 1959. आता आपण प्रथम त्यांची ओळख पाहूया. ते एक प्रसिद्ध कथा कादंबरीकार आहेत, कवी, समीक्षक, संशोधक आणि साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ही त्यांची ओळख झाली. आता त्यांची कुठली पुस्तके प्रसिद्ध आहेत आपण पाहूया. तर भंडारमोह, धिंगाणा, कळप, तणकट इत्यादी कादंबऱ्या या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत आणि कुंदका हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. तसेच काचकवड्या हा ललित गद्य संग्रह प्रसिद्ध आहे. ही राजन गवस यांची ओळख झाली. आता आपण या पाठात त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे ते पाहूया. प्रस्तुत पाठात सखुआजीच्या मनातून जीवन मूल्यांची उभार, तिची प्रगतीची दृष्टी, निर्णय क्षमता, माणसांवरचे प्रेम अतिशय सहजतेने व ओघवत्या शैलीत लेखकांनी वर्णन केले आहे. म्हणजे आपल्याला ही जी सखुआजी आहे तिच्याबद्दल लेखकांनी सांगितले आहे. तिच्या मनात जुन्या नव्या जीवनमूल्यांविषयीचे भान, म्हणजे ती म्हातारी असूनही आता काळाप्रमाणे जे बदल झालेले आहेत ते कसे वागावं याचं तिच्याजवळ भान आहे. तिची प्रगतीची दृष्टी आणि त्या दृष्टीने कशी प्रगती होईल ही तिच्याकडे दृष्टी आहे. निर्णय घेण्याची क्षमता तिच्याकडे आहे आणि माणसांवरचं प्रेम अतिशय सहजतेने आणि ओघवत्या शैलीत तिचं माणसांवरचं कसं प्रेम करण्याची जी पद्धत आहे, हे सर्व तिचे गुण आहेत ते लेखकांनी या आपल्याला पाठात वर्णन केलेले आहेत. आता आपण पुढे पाठ पाहूया. पुढे. आता पहा, अशा प्रकारे ती म्हातारी जेव्हा बोलायची तेव्हा तिच्याशी बोलताना एक अवर्णनीय आनंद मिळायचा. अवर्णनीय आनंद म्हणजे अतिशय आनंद, वर्णन न करता येण्याजोगा असा आनंद प्रत्येकाला मिळायचा. आता लहानपणी जेव्हा लेखक शाळेत जायचा तेव्हा लेखक काय म्हणत आहेत की आम्हाला सगळ्या मित्रांना, मुलांना ती गोळा करून बसायची आणि शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगायची. त्यावेळेला सगळ्या मुलांना ती आजी अशी काही गोष्टी बनवायची आणि सांगायची की आजीची गोष्ट कधीकधी आठवडा चालायची. एक वीक ती गोष्ट सांगायची. एवढी काय बरं मोठी गोष्ट सांगायची. आता आपण पुढे पाहूया. अगदी मजेशीर गोष्ट आहे. शाळेला जाताना काही वेळ किंवा शाळेतून येताना काही वेळ असा तो ठरलेला कार्यक्रम असायचा. म्हणजे लेखक लहानपणी जेव्हा शाळेत जायचे तेव्हा सगळे 8-10 मुलं मिळून सगळे एकत्र घेऊन आजी बसायची आणि ती एक वीक गोष्ट सांगायची. मग एक वीक म्हणजे शाळेतून जाताना लेखक सकाळी लवकर घरून निघायचे आणि थोडा वेळ आजीकडे बसायची सगळी मुलं. परत शाळेतून येताना, शाळा सुटल्यावर थोडा वेळ असं करून आजी ती गोष्ट सांगायची. अशा प्रकारे ती एक आठवडा गोष्ट चालायची. आता कशी बघा गोष्ट, एकदा आजीनं गोष्ट सुरू केली आणि संपवली ती गोष्ट बघा. काय आता पुढे मजेशीर कशी गोष्ट आहे ती. पण ती माझ्या मनात दीर्घकाळ रेंगाळणे म्हणजेच खूप दिवस आठवणीत राहणे. ती काय गोष्ट होती तर आजी म्हणाली, शेतात त्या गोष्टीला काहीही अर्थ नाही आहे, कशी मजेशीर आहे बघा. शेतात एक साप होता, त्याचा माणूस झाला, त्याला पंख फुटले, तो समुद्रावर गेला, 4 तपश्चर्या केली, परत आला, त्याचा बैल झाला, खांदा मळला, नांगर जुंपला, फळाला नागिण डसली, बैलाची दातकुडी बसली, नांगराची नदी झाली, बैलाला आंघोळ घातली, त्याचा साप झाला, नागिणीला घेऊन पळाला. आता बघा, ही गोष्ट तुम्हाला काही कळते का? काय अर्थ आहे का या गोष्टीला? नाही. पण अशी काही गोष्ट सांगायची. आता बघा, शेतात एक साप होता, त्याचा माणूस झाला. असं कधी घडतं का? त्याला सापाचे नंतर पंख फुटले, मग तो उडत समुद्रावर गेला, 4 तपश्चर्या केली. इथे तप म्हणजे काय तर 12 वर्ष, अ पिरियड ऑफ 12 years. आणि तपश्चर्या म्हणजे साधना. 4 12 वर्ष त्याने तपश्चर्या केली, तो परत आला. आता या गोष्टीला अर्थ आहे का? नाही. पण आजी अशा काही गोष्टी जुळवून सांगायची की त्याला काही अर्थ नसायचा, परंतु लहान मुलांना अशा गोष्टी आवडतात म्हणून त्या सांगत राहायची. मग
तो समुद्रावर गेल्यानंतर त्याचा बैल झाला, खांदा मळला, म्हणजेच त्याला नांगर जुंपला. इथे नांगर म्हणजे काय तर एक अवजार आहे, प्लॉ. तुम्हाला माहिती असेल, आपण जेव्हा शेतात पीक लावतो तेव्हा ते पीक लावण्याआधी, ते बियाणं टाकण्याआधी, सीड लावण्याआधी शेत माती उकरावी लागते, नांगरावी लागते. ते प्लॉ असतो ना, त्याला नांगर असं म्हणतात. तर त्या बैलाला नांगराला जुंपलं. मग तो नांगर म्हणजे त्या प्लॉ असतो, त्याला एक फाळ असतो, म्हणजे पुढे असं धारधार एक धातूचं असं हत्यार असतं. मग ते जेव्हा माती उकरायला लागला तेव्हा त्याच्यात एक नागिण होती, ती त्या नांगराला चावली, डसली म्हणजे चावली. आणि मग ते बघून त्या बैलाची दातकुडी बसली. इथे दातकुडी बसणे म्हणजेच खूप घाबरणे, एक अक्षरही तोंडातून न निघणे. तो बैल घाबरला त्या नागाला बघून, नागिणीला बघून. मग नांगराची काय झाली, तो प्लाव होता त्याची काय झाली, नदी झाली. मग नदी झाल्यामुळे बैलाला आंघोळ घातली. बघा किती मजेशीर गोष्ट आहे, काही अर्थ नाही आहे त्याला. त्याचा साप झाला आणि नागिनीला घेऊन पळाला. आता ही गोष्ट मुलं अगदी आतुरतेने ऐकत होती, आता काय होणार, आता काय होणार. आणि आजी मग अशी बनवून जे काय आठवेल ते गोष्टी सांगायची. हे सांगताना आजीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव, हातांच्या हालचाली, या साऱ्यातून हे सारं आपल्यासमोर घडत आहे, आपण पाहत आहोत असं वाटून अंगावर शहारे यायचे. म्हणजे ती आजी अशा काही गोष्टी सांगायची आणि ते सांगताना ती एक्सप्रेशन, चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत बदलणारे, ती असं करून सांगायची, हातांच्या हालचाली वगैरे. त्यामुळे जणू काही त्या मुलांना वाटायचं की हे आत्ता आपल्यासमोर घडत आहे, लेखकाला वाटायचं हे आत्ता आपल्यासमोर घडत आहे आणि आता काय होणार, आता काय होणार. हे पाहून त्यांच्या अंगावर शहारे यायचे. अंगावर शहारा येणे म्हणजेच खूप भीती वाटणे. ही गोष्ट ऐकल्यानंतर प्रत्येक दिवस ही गोष्ट माझ्या स्वप्नात जशीच्या तशी घडायची. लेखक म्हणतायत की ही गोष्ट जेव्हा आजीने सांगितली तेव्हा खूप दिवस स्वप्नात अशी गोष्ट यायची. आणि बैल आंघोळ करायला लागला की डोळे टक्क उघडे पडायचे. म्हणजेच शेवटी आहे, बैल आंघोळ करतो आणि नागिणीला घेऊन पळतो असं आहे ना. मग हे लेखकाला स्वप्नात दिसलं की लेखक जागा व्हायचा. डोळे टक्क उघडे पडणे म्हणजे झोप न लागणे, झोपेतून जागा होणं, आणि तिथून पुढं झोपच लागायची नाही. कधीतरी आपल्या स्वप्नातला नागिण घेऊन जाईल आणि आपल्याला हे स्वप्न पडायचं बंद होईल असं वाटायचं. पण कैक वर्षात असं कधीच घडलं नाही. कैक म्हणजे कित्येक वर्ष, मेनी इयर्स. लेखकाला खूप वर्ष असं स्वप्न पडायचं, पण ते काही तसं घडलं नाही. ही कथा कधी अचानक स्वप्नात येतेच. आजीनं कैक गोष्टी सांगितल्या, म्हणजेच आजीनं खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण एवढीच कशी मेंदूत रुतून बसली. मेंदूत रुतून बसणे म्हणजे मनात घट्ट ठसून बसणे, टू डीपली रूटेड. मेंदूत रुतून बसणे म्हणजेच मनात घट्ट ठसून राहणे, टू बी डीपली रूटेड. ही लेखक ही गोष्ट विसरूच शकत नाही. खूप वर्ष त्यांच्या ती स्वप्नात यायची. आणि हा प्रश्न अनुत्तरितच आहे. अनुत्तरितच म्हणजेच त्यांना त्याचं उत्तर अजून मिळालेलं नाही. त्या काळी आणि त्यानंतर या गोष्टीचा अर्थ आजीला विचारला होता तर ती फक्त हसायची. मध्येच एकदा म्हणाली, तिला काही विचारला, मग या गोष्टीचा अर्थ विचारला तर आजीला तो काही अर्थ सांगता येत नव्हता. म्हणजे ॲक्च्युली आजी जे बोलायची त्याचा अर्थसुद्धा तिला माहीत नसायचा, पण तिला जे सुचायचं ती ते बोलायची. मग आता ती काय म्हणायची, गाव गर्तीला सपान धरतीला, धरती दुवापली माती हाराकली. आता हे कोणाला कळणार? हे जे काय बोलली आहे ते काय कोणाला कळतं का? नाही. गाव गर्तीला सपान धरतीला म्हणजेच गाव जर अब्रुदार असेल, आता याचा अर्थ काही लागतच नाही आहे इथे, कुठे काहीच अर्थ नाही आहे लागत, पण आपल्याला तो जाणून घेतला पाहिजे. तर गाव जर तुमचं अब्रुदार असेल, कुलीन असेल, म्हणजे चांगलं असेल, जर त्या गावात काही भांडण तंटे नसतील, त्या गावातले लोक जर एकजुटीने मिळून मिसळून सर्वांशी वागत असतील, तर तिथल्या धरतीलाही सुंदर स्वप्न पडतात. सपान धरतीला म्हणजे तिथल्या मातीलाही सुंदर अशी स्वप्न पडतात. आणि मग तिकडची धरती दुपावली इथे म्हणजेच मग ती तिथली माती आहे ती हरकून जाते, आनंदी होते.
त्या मातीलासुद्धा बरं वाटते, तिथल्या जमिनीला बरं वाटते त्या गावातल्या, की इथली माणसं खूप चांगली वागतात माझ्याशी, आणि मग ती आनंदी होते. आणि मग माती हाराकली म्हणजे मग त्या जमिनीत जे लावलं जातात, जी झाडं झुडपं लावली जातात, ती फळतात, फुलतात. तिथल्या झाडांना फुलं छान फुलतात, फळं येतात, बहरतात. अशा प्रकारे ती वर्णन करायची. पण हे काय कुणाला कळणार आहे का? नाही. आणि मग त्यानंतर म्हातारीला काहीच लेखक म्हणत आहेत की मी विचारलं नाही. तर आज आपण इथेच थांबूया. आपला जेवढा पाठ झालेला आहे तो प्रत्येकाने वाचायचा आहे. 2 वेळा वाचून घ्या, समजून घ्या. काही डाऊट असेल तर मला विचारा. आपण पुढच्या पिरियडमध्ये याच्या पुढचा पाठ आहे तो पाहूया. ओके, धन्यवाद. पाहूया आता आपण पाठाकडे वळूया. सखू आजी परवा वारली. आता ही आजी म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, आजी म्हणजे ग्रँडमदर. आजी ही प्रत्येकाकडे असते, पण ही आजी वेगळी आहे. ती लेखकाला काहीतरी वेगळी जाणवते आणि म्हणून लेखकाला तिच्याबद्दल इथे आपल्याला लिहावंसं वाटलं, म्हणून त्यांनी पाठाच्या रूपात हे लिहिलेलं आहे. तर सखू आजी परवा वारली ही गोष्ट कदाचित सांगण्या इतपत महत्त्वाची नसेल, कारण आपण कितीतरी मृत्यू रोज अनुभवत असतो. पण सखू आजी मरण पावली याला विशेष महत्त्व काय, असा प्रश्न कोणीही उपस्थित करू शकेल. म्हणजे खरं आहे, आपल्याला असं वाटतं की लेखकाने सांगितलं सखू आजी आहे ती वारली, तर ही काय इतकी सांगण्या इतकी गोष्ट आहे का? असे कितीतरी मृत्यू आपण रोज अनुभवतो, कितीतरी गोष्टी अनुभवतो, कितीतरी लोकांचे मरण पावण्याच्या गोष्टी ऐकतो. मग हे आजी वारली त्यात महत्त्वाचं काय? पण लेखकाने सांगितलं आहे की याबाबत लेखकाला काहीही म्हणायचं नाही, तरीही सखू आजीचा मृत्यू मला खोलवर जखम करून गेला. खोलवर जखम करून जाणे म्हणजे अतिशय दुःख होणे. आपलं असं काही हरवलं असं मला आजही वाटतंय. माझ्या जगण्यातलं एक शुभ्र निरभ्र काही संपलं अशी एक पोकळी वाढते. म्हणजे लेखकाला इथे खूप वाईट वाटलं. आजीचा मृत्यू झाला हे लेखकाला खूप खूप वाईट वाटलं आणि आपलं काहीतरी हरवलं, कोणीतरी गेले असं वाटतंय. कारण कोण सखू आजी? माझी कोण लागत होती? कुणीच नाही, ना जातीची ना पातीची, पण तरीही ती माझ्या जवळची होती, रक्ताच्या माणसा इतकीच. म्हणजे लेखक इथे म्हणत आहेत की कोण आहे ही सखू आजी? अतिशय म्हातारी. ती कुणीही लेखकाची लागत नव्हती, ना लेखकाच्या जातीची होती ना पातीची, त्याच्या जवळची नव्हती की त्याच्या रिलेशनमधली कोणी नव्हती, रक्ताच्या नात्या माणसा, परंतु इतकी महत्त्वाची होती ती की रक्ताच्या माणसाजवळची, म्हणजे कुणीतरी ती अगदी आपली क्लोज रिलेटिव्ह असावी अशी ती सखू आजी होती. त्यामुळे सखू आजीच्या जाण्यानं लेखकाला खूप खूप वाईट वाटलं. आता आपल्याला सखू आजीबद्दल लेखकाने इथे सांगितलेलं वर्णन केलेलं आहे की सखू आजीचं वय वर्ष 90, हातात काठी, वाकून कमान झालेलं शरीर, चेहरा सुरकुत्यांनी भरलेला. हे अशी होती ती सखू आजी. तिचं वर्णन केलेलं आहे लेखकाने की काठी आहे हातात, वाकून अक्षरशः 90 वर्ष, म्हणजे ती अक्षरशः कमरेतून वाकलेली आहे. तिचा चेहरा सगळा सुरकुत्यांनी भरलेला आहे. तरीसुद्धा सखू आजी गल्लीतून जाताना कोणी सहज म्हटलं आजी कुठं चाललीस, तर लगेच उत्तर, कुठे जाते बाबा, म्हातारा माणूस, हाडं गेली वड्याला, बघा माझ्या माड्याला. म्हातारी काय बोलते हे सगळ्यांना समजायचं नाही, पण प्रत्येकजण तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. म्हातारी प्रत्येकाशी बोलते, पण सखू आजी नेहमीच एक कविता वाटते. ती कवितेत बोलते, ती कवितेत जगते. तिच्या इतकं प्रचंड भाषिक ज्ञान मला कुणाकडेच दिसलं नाही. ते भाषिक ज्ञान म्हणजेच भाषेविषयी सखोल माहिती, इन डेप्थ नॉलेज ऑफ लँग्वेज इतकं. म्हणजे ही जरी 90 वर्षाची म्हातारी होती तरी ती म्हणजे ती मॉडर्न विचारांची होती की तिला कुणीही काही विचारलं की ती बोलताना कशी बोलायची, कवितेत बोलायची. म्हणजे ती आठवून बोलायची नाही, फटकन बोलायची आणि ती कवितेत जगायची. म्हणजे काहीही तिला प्रश्न विचारला कोणीही की तिला
त्याचं उत्तर ती कवितेत द्यायची. त्यामुळे लोकांना तिच्याबरोबर बोलायला खूप आवडायचं, लोकांना मजा वाटायची. त्यामुळे प्रत्येकजण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा. अशी ही म्हातारी होती. म्हणजे जरी ती 90 वर्षाची होती तरीसुद्धा ती 90 वर्षासारखी नाही, तर एखाद्या मॉडर्न माणसासारखी ती वागायची. पुढे पाहूया. सखू आजी सहज बोलायला लागली तरी एक कविताच बोलायची. म्हणजे कुणी म्हटलं बघा, ती जरी सहज, कुणी तिला काहीही प्रश्न विचारला तरीसुद्धा ती सहज आपली कवितेतच बोलायची. काय बोलायची पहा. कुणी म्हटलं तर म्हातारी गप्प घरात बसायचं सोडून कुठं निघालीस मरायला. म्हणजे आता म्हातारी, एवढी म्हातारी आहे 90 वर्षाची, तरीसुद्धा ती घरात बसायची नाही, गावभर नुसती हिंडायची. तर ती कशी म्हणायची, कवितेतच बोलायची. मरण लोकाला सरण तिक्काला, माझं कपाळ भरलं आभाळ, मरलं माणूस झिजलं कानूस, म्हातारी नवसाची भरून उरायची. हे सगळं ती जुळवून बोलायची असं नाही, पण ती बोलायला लागली की आपोआपच तिच्या तोंडातून ते बाहेर यायचं आणि तिच्याशी बोलताना मग एक अवर्णनीय आनंद मिळायचा. म्हणजे पहा इथे ती कशी बोलायची. कुठं निघालीस मरायला विचारलं तर मरण लोकाला सरण दिकाला. आता हे ती जी काही बोलली आहे त्याला काहीही अर्थ नाही आहे, ते लोकांना कळायचं सुद्धा नाही आणि तिलासुद्धा ते कळायचं नाही. पण ती जे मनात येईल, जे तोंडावर येईल, ते तोंडात येईल ते बोलायची. आणि पण ती जे बोलायची ते कवितेद्वारे, कवितेतच बोलते असं बोलायची आणि त्यामुळे लोकांना ते आवडायचं. त्यामुळे प्रत्येक जाणारा येणारा माणूस तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा. इथे पहा आता, मरण लोकाला सरण दिक्काला. म्हणजेच काय इथे अर्थ आहे की मी 90 वर्षाची झाली आहे, माझी हाडं गेली स्मशानात आणि पोहोचली ऑलरेडी. आणि सरण दिक्काला म्हणजेच आता फक्त तुम्ही माझ्या मड्याला, म्हणजे प्रेताला बघा. आता या वाक्याला काही अर्थ आहे का. सरण दिक्काला, सरण म्हणजे डेड बॉडी, मरण लोकाला म्हणजे मी ऑलरेडी, माझी हाडं आहेत, बोन्स आहेत, ते ऑलरेडी माझे पोहोचलेले आहेत स्मशानाजवळ. आता फक्त मी कधी मरेल याची वाट बघा, असं तिला यातून सांगायचं आहे. पुढचं वाक्य काय आहे. माझं कपाळ भरलं आभाळ. म्हणजे लोकांना माझं कपाळ म्हणजे पावसाच्या ढगांनी जसं आभाळ भरलेलं असतं तसं माझं नशीब आहे. कपाळ म्हणजेच इथे नशीब. माझं नशीब आहे ते कसं आहे, जसं आभाळ कसं ढगांनी भरलेलं असतं पावसाच्या, तसं माझं नशीब आहे. आता याला काय अर्थ आहे का, पण तरी ती काहीही बोलायची. मरलं माणूस झिजलं कानूस. म्हणजे मेलेला माणूस जसं एखादं जीर्ण झालेल्या कणीस म्हणजे आपलं मक्याचं कणीस कसं असतं सुकलेलं, ते सुकल्यावर कसं असं आखडतं की नाही, आकसतं, त्याप्रमाणे माझं झालेलं आहे. म्हातारी नवसाची भरून उरायची. म्हणजे तुम्हाला ही सखू आजी ही म्हातारी आहे, ती नवसाने मिळालेली आहे आणि ती सगळीकडे व्यापलेली आहे. म्हणजे मी जसं फिरत राहते गावभर, सगळीकडे दिसते, अशी मी म्हातारी आहे, असं ती सगळं जुळवून बोलायची. आता खरं तर ती एवढं बोलली हे लोकांना काहीही समजलेलं नाही आहे, पण ती जे बोलते ते मस्त बोलते, म्हणजे आपल्याला लोकांना आनंद वाटतो म्हणून लोक तिला खूप मानायचे. आणि ती कधीही लोकांना त्रास द्यायची नाही, उलट लोकांना ती सल्लाच द्यायची. पुढे पहा. लहानपणी शाळेत जाता जाता आजी आम्हाला गोळा करून बसायची. आता लेखक लहानपणीच्या आठवणी सांगतायत की लहानपणी जेव्हा लेखक शाळेत जायचे तेव्हा ती आजी त्यांना गोळा करायची एकत्र सगळ्या मुलांना आणि बसायची आणि मग कसल्या कसल्या गोष्टी सांगायची. प्लीज लाईक